जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे 4 वर्षांचे अहवाल वाचन संपन्न। जिल्हा परिषदेच्या पारदर्शकतेने कर्तव्य पार पाडावे। विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार। जिल्हा परिषदेतील सर्व विभाग प्रमुखांनी नेमून दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या चोखपणे व पारदर्शकपणे पार पाडाव्यात अशा सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज येथे दिल्या। विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या आयुक्त तपासणीचे 4 वर्षांचे अहवाल वाचन बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। जिल्हा परिषदेच्या माननीय वसंतदादा पाटील सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर आयुक्त आस्थापना पुणे नितीन माने, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, प्रभारी अपर आयुक्त विकास पुणे रवींद्र कणसे, प्रभारी सहाय्यक आयुक्त तपासणी पुणे विजय धनवटे आदी उपस्थित होते। बालके व सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा, शिक्षण, ग्रामीण भागात सार्वजनिक स्वच्छता, सुरळीत पाणी पुरवठा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन आदींबाबत संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून कामकाज करावे असे सूचित करून डॉक्टर पुलकुंडवार म्हणाले की केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना प्रभावीपणे राबवाव्यात। यामध्ये दिलेले उद्दिष्ट 100% व विहित वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी। जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या कामांना भेटी देऊन आढावा घ्यावा। ग्रामपंचायत हद्दीत स्वच्छतेसाठी पूर्ण क्षमतेने काम करून स्वच्छतेबाबत सातत्य ठेवावे। वृक्षारोपणास प्राधान्य द्यावे। ग्रामीण भागात उद्योग आले तरच विकास होईल। उद्योग येण्यास काही अडचणी असतील तर त्याकडे लक्ष देऊन त्या सोडवाव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या। पुढे ते म्हणाले आक्षेपाबाबत आलेले संदर्भ संबंधितांनी नीट तपासून वाचावे व त्याच्यावर कारवाई करावी। यासाठी कर्मचाऱ्यांना योग्य ते प्रशिक्षण द्यावे। शासकीय रकमेचा अपहार झाल्यास तात्काळ कारवाई करा। दिव्यांगांसाठी असलेल्या निधीचे उचित नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले। जिल्हा परिषद सांगलीच्या केलेल्या कार्यालय तपासणीचे अहवाल वाचन अपर आयुक्त आस्थापना नितीन माने यांनी केले। यावेळी विभागीय आयुक्तांनी आस्थापना, आरोग्य, पशुसंवर्धन, महिला व बाल विकास, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामपंचायत, मनरेगा, स्वामित्व योजना, समाज कल्याण विभाग, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग आदी विभागांचा आढावा घेऊन संबंधितांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे यांनी GI सिस्टम पोर्टल, डिजिटल प्रॉपर्टी मॅनेजमेंट सिस्टम, ई-ऑफिस आदी नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती सादरीकरणाद्वारे केली आहे। बैठकीत जिल्हा परिषद कार्यक्षेत्रांतर्गत दिव्यांगांना UDID कार्डचे वाटप, गुणवंत कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र, गायरान वाटप प्रमाणपत्र, घरकुल लाभार्थींना चावीचे वितरण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना PPO वाटप, 100% अंधत्व असलेल्या 40 व्यक्तींना उपकरण वाटप करण्यात आले। तसेच ओडिशा राज्यात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आजींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे व त्यांच्या टीमचा विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आलाय। बैठकीस जिल्हा परिषद यंत्रणेचे विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.